सुंदर सुंदर देखील आलाय, बघू शकतो तुम्ही ओल्याच्या मैदानात. हाती दादा आपल्या सोबत आहेत आणि मित्रांनो वादल देखील आला आजच्या ओल्याच्या मैदानात. दादा आपल्या सोबत डॉन आलाय मैदानात. डॉन कॉकटेल पण आलाय, बघू शकता मित्रांनो. मित्रांनो बघू शकतो मी मेहरबान अड्ड्यापासून खूपच लांब असं बांधलाय मेहरबानला. डॉन बघा, डॉन कसा बघतोय. भुंगा डॉन, भुंगा. की आज नानांचं सर्व काय तिकडचं, आज त्यांचा स्वतःचा बैल 3 फेऱ्याला पळायला गेलेला सुद्धा नाना माझ्यासाठी आणि माझ्या भुंगासाठी इथं आले. अजून याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काय, पनवेल भागातला जेवढा मनुष्यबळ तेवढे सगळे इकडे बैलगाड्या शर्ती बघायला येतात. आणि आज त्यांचं नियोजन चुकलं असं मला एक गाडा मालक म्हणून मी बोलतो, कारण की माझी सवय जिथे चांगला असेल ते 100% मी चांगला बोलतो आणि जिथे वाईट असेल तिथे ते 100% मी वाईटच बोलणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन कोरागरकर ब्लॉग मध्ये. आज आलोय पब्लिक डिमांड ओल्या ठिकाणी. सोबत आपला विनू आहे, बघू शकता. मोठा असा अड्डा आहे आजचा. बघू कुठले कुठल्या नंदी आला. शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. मला दाखवतो कोणते नंदी आला ते, भेटूया पुढे. तर मित्रांनो बघू शकता सुलतान बैल आलाय ओल्याच्या पाठीमध्ये. दादा काय सांगशील, मालकाचं नाव सांगा ना. मालकाचं नाव राहुल शेठ नाईक, मिथुन दादा दापलकर, सोन्या मोरे तांबवे. जास्त घाटावरती पाहायला मिळतो कारण की त्याच्या पाटणीवर देखील गटपाच बैल तो नेट पण पळतो. या आज ओल्याचे बैल पहिला ओल्यातच होता इकडे साहेब बालबावाल्यांच्या तिथं. त्यामुळे बैल आज आणलाय, गावचं मैदान आहे ना मिथुन दादाच्या, म्हणजे बैल आज मी 26 जानेवारी पण आणता मोहला शर्यत जमले का दादा? आता जमले पण नाव नाही नाव माहिती. हा जमले शर्यत. ठीक आहे ठीक आहे, नक्की शुभेच्छा असेल तुम्हाला आजच्या शर्यतीसाठी. जिंका. मित्रांनो नांदगावचा नंद्या पण आलाय ओल्याच्या मैदानात, बघू शकता तुम्ही. शर्यत जमले दादा? नक्कीच शर्यत जमले नंद्याची. शर्यत कव्हर करायचा प्रयत्न करू आपण. शुभेच्छा असेल तुम्हाला आजच्या शर्यतीसाठी. गाडी कोणाच्या नावाने बोलते आपली? अंकित भोईर. अंकित भोईर, नांदगाव. नक्कीच धन्यवाद दादा. तर मित्रांनो बघू शकता महाकाल देखील आलाय. दादांची जरा मुलाखत घेऊ आपण. दादा आपल्या महाकाल बद्दल काय सांगाल? आता मुंबईला पहिल्याच वर्षी आला, आता म्हणजे या वर्षीच पाला आणलाय. घाटावर कोणाकडे बोलतो? तुमचं नाव काय? गावाचं नाव उडूस का? वरती कोणाच्या नावावर बोलतो? अच्छा. आणि आता खाली का दादा कोणत्या नावावर बोलणार आहे? आता शर्यत वगैरे जमले का महाकालची? आपल्या शर्यत आमची जमलेली आहे. बैल कुठली काढू सांगता येत नाही, पण पहिले 3 कुठली काढू आम्ही सांगता येत नाही. ठीक आहे, शुभेच्छा असेल तुम्हाला आजच्या शर्यतीसाठी. भेटू आपण. सुंदर सुंदर देखील आलाय, बघू शकतो तुम्ही ओल्याच्या मैदानात. हाती दादा आपल्या सोबत आहेत. हाती दादा काय सांगाल सुंदर बद्दल? सुंदर बद्दल काय सांगू, जेवढं सांगितलं सध्या आता कमीच आहे, कारण की त्या आजारात ना बाहेर निमोशन पडणं म्हणजे ते आमच्यात एक मोठी आनंदाची बातमी आहे. नक्की बघूया आता कसं काय. आजचं काय नियोजन आहे दादा? शर्यत वगैरे जमले का? नाही जमलेलं नाही. जमवायची आज? हो अड्ड्यात जम्मू कोणाची. नक्कीच. अजून दुसरा कुठला नंदी घेऊन आला दादा? तुरी आहे, सैतान आहे. नक्कीच दादांचा अजून 2 नंदी आहेत, त्यांना देखील जमले आता. नाही यांची पण नाही जमली. यांची पण जमवायची? यांची पण जमली. नक्कीच. आणि मित्रांनो उरणकरांचा बाजीराव देखील आलाय ओल्याच्या मैदानात. दादा काय सांगशील आजच्या शर्यतीबद्दल? जमले का शर्यत? जमले. शर्यत जमले. नक्कीच. दादा गाडी कोणत्या नावाने बोलते आपली? शुभम भालचंद्र ठाकूर, उरण का? सुंदर अशी फिटनेस आहे नंदीची. ठीक आहे, आता नक्की शुभेच्छा असेल तुम्हाला आजच्या शर्यतीसाठी. शर्यत बी नाव तुम्ही आणि नंतर भेटू आपण. आणि मित्रांनो वादल देखील आला आजच्या ओल्याच्या मैदानात. दादा आपल्यासोबत. तुला काय म्हणता, शर्यत जमली का वादलची? नाही सध्या जमवायची? हा जमला. दादा आजच्या पैऱ्याबद्दल काय सांगाल? पैरा आज पहिला आता मोठ्याने भावानेच केलेला आहे. अच्छा ठीक आहे, नक्कीच बघायला भेटलंच आपल्याला अड्ड्यात कोणाचा पैरा असेल वादलला ते. दादा गाडी कोणाच्या नावाने बोलते आपल्या अड्ड्यात? आनंद तारेकर पारगाव, मिक्स साई वैभव मानगर. नक्कीच. आपला वादल घाटावरून खाली कधी आला? काल रात्री झाला. काल रात्री झाला. रात्री येऊन लगेच इकडे आज शर्यतीसाठी आला वादल. नक्कीच दादा शुभेच्छा असेल आजच्या शर्यतीसाठी तुम्हाला. तर मित्रांनो नारपोलीकरांचा लक्ष देखील आलाय मैदानात. दादा आपल्याकडे. दादा काय सांगाल, कोणते कोणते नंदी घेऊन आला आज? लक्ष, नारल्याने बलमा. याचं नाव लक्ष आणि बाकीचं नार. अच्छा हे तुमचं नाही का?
ठीक आहे. कुठल्या नावाने गाडी बोलते आपली आठवण? जय मला प्रसन्न कायदा नामदेव सतू पाटील नारपुली पनवेल. नक्कीच दादा. हा शर्यतीबद्दल काय सांगाल? जमले शर्यत? शर्यत नक्कीच दादा. शर्यतीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आजच्या. नक्की शर्यत बी ना तुम्ही. चला भेटू मग नंतर. वादळ निघलाय बघा. ढाकता कांदा. तानाजी देखील आलाय बघा मैदानात. दादा काय सांगताल आज? शर्यत जमल्यात? नाही जमत. जमायचे. दादा कुठल्या नावाने बोलते आपली गाडी? रिक्षा अतुल शेट बघत धाकटा खांदा. शुभेच्छा असतील तुम्हाला शर्यतीसाठी. डॉन आलाय मैदानात. डॉन कॉकटेल पण आलाय बघू शकता मित्रांनो. साताडा. इकडं पण डॉन लिहिलंय. वाघ आली. कॉकटेल बघू शकता. कॉकटेल छान आता देखील आलं. शुभम दादा देखील आहेत. शुभम दादा फेरा आहे का? आणि मित्रांनो फेरा होणार आहे मथुर आणि वादलचा. हार्दिक सहर्ष स्वागत आहे लोक. छोटा भाई और उधर बड़ा भाई. भाई दोनों था भाई. मचाएंगे तो नक्कीच तुम्ही कॉकटेल देखील आणि मथुर तिकडे फेरावरून आताच आलाय. तर बघू विचारू आपण शर्यत होणार आहे की नाही. लंपीसारखे आजारातून वर आलाय आपला मथुर. बघू शकता मित्रांनो मी देवीच्या पाडाचा सुंदर पाठीचं नियोजन थोडंसं वेगळं आहे. त्या साईडला स्टेज आहे बघू शकता तुम्ही. इकडून पहिले गाड्या सोडायचे आणि तिकडे सूत होता. तर आता तिकडून गाड्या सोडतायत आणि इकडे सूत आहे. अशा प्रकारचे यावेळेस नियोजन आहे. काना आता महबूब आलाय का आपला? मेहरबान कुठे आहे? मेहरबान तिकडे आहे का? चालेल धन्यवाद. मित्रांनो बघू तुम्ही मेहरबान अड्ड्यापासून खूपच लांब असं बांधलाय. मेहरबानला शोधून दमलो बाबा. जाम लांब बांधलाय मेहरबान. बैल बांधायला जागाच नाही ना म्हणून इकडे. हा अरे अड्ड्यात जागा ना तशी पाहिजे तशी बांधणार. लांब येत असं. एकट्याला आणलं. साईला आणलं. साईची शर्यत जमली त्याला नेला काय. अच्छा महबूब ना आणलाच? महबूब घाटावर आहे काय? आज कसं नियोजन असणार आहे मेहरबानचं? आपलं शर्यत वगैरे जमले? अजून शर्यत वगैरे जमली नाही. आता नाव सोडतील. काना भोग्याला अड्ड्यात नाव सोडत. नक्कीच मेहरबानची शर्यत आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. असं शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये बनून राहा. तर मित्रांनो जमलोय खूपच. आता सगळे नंदी खूप लांब बांधलेत कारण जागा तर खूप आहे अड्ड्यामध्ये पण अशी लांब आहेत सगळीकडे. त्यामुळे आता शोधतोय सगळे नंदी. आता मेहरबान तर तुम्ही बघितलं असं. आता भुंगाला शोधतोय. बघू भुंगा कुठे.
डॉन बघा, डॉन कसा बघतोय. भुंगा डॉन मस्त सावलीत बांधला आपल्या भुंगाला. तिकडं तेज आहे बहुतेक. तेज आहे ना तो? अर्जुन आहे का? अर्जुन भुंगा खाली गेलाय का त्याच्या? त्याच्या गेला शर्यतीसाठी. भुंगाची शर्यत जमले का आता? भुंगाची शर्यत जमले? जमवायची ना? खूप मजा येईल भुंगाची शर्यत बघायला. नक्कीच कव्हर करण्याचा प्रयत्न करू. चला भेटू आता अड्ड्यात. भुंगा आणि अर्जुन लांब बांधलाय भुंगाला आपल्या, असं वाटतं नयन दादाच्या फार्म हाऊसवरती बांधलाय. आणि आम्हाला दिसला पण नसता. आता इथं विनूंनी गाडी बघितली त्यामुळे दिसला आम्हाला भुंगा. खाली आलोय आम्ही पायथ्यावर. नवीन प्रकारे अड्डा जरा नियोजन बदललंय जरा अड्ड्याचा. अड्डा जरा वेगळा केलाय आजचा ओवल्याचा. वेगळं नियोजन. इकडून पूर्णपणे बघू शकतो तुम्ही लाईनीमध्ये गाड्या येतात सगळ्या आणि इकडून सुट्टी होते. बाहेर आलाय खाली गाडी पालण्यासाठी आले. म्हणजे तेज आहे. आता मिलिंद दादाला शोधत खाली आलो तर मिलिंद दादा आता परत फार्म हाऊसवर गेलेत. कारण भुंगाची पण शर्यत जमले तर बघू आता भुंगा येईल खाली. भुंगाची देखील शर्यत कव्हर करण्याचा प्रयत्न करू आपण. अड्डा बघा कोणी असा अड्डा भरलाय. तर मित्रांनो भुंगा आलाय खाली शर्यतीसाठी बघू शकतो तुम्ही. इकडं दादा देखील आहेत मिलिंद दादा. चालते मला काय फरक पडत नाही. शूटिंग करता पाठवली युट्यूबला येस मग आम्हा आता युट्यूबला टाकतो. डान्स कर ना.
डॉन आला शर्यत जिंकून. दादा नमस्कार. सर्वप्रथम आपलं अभिनंदन, आपली गाडी विजय प्राप्त झाली आज. आपला भुंगा होता आणि सोबत मला वाटतं शेवाले आबांचा पाखऱ्या, बरोबर? शेवाळे आबांचा आणि प्रदीप भाऊ गीते बदलापूरच्या कात्राबाईंचा पाखऱ्या होता. सुंदर गाडी पळाली. याच्यापूर्वी पण गाडी पळाली होती. जेव्हा जेव्हा ही गाडी पळते तेव्हा गाडीला गुलालच प्राप्त होते आणि सुंदर गाडी पळाली. सर्वप्रथम मी शेती मेकर आपले आलेले नाना विठ्ठल नानांचं आणि आबांच्या बरोबर आलेले सर्व आबांपासून सगळे पश्चिम महाराष्ट्रातील जेवढी मंडळी आहेत सगळ्यांचं मी अभिनंदन करेन आणि सुंदर असं आपण गुलालही प्राप्त केलाय. नक्की दादा. नानांबद्दल सांगावं तेवढं कमीच, कारण प्रत्येक वेळी नाना तुमच्या शब्दा खातर एवढ्या लांब मुंबईला येत असतात. काय सांगाल? ह्याच्यापेक्षा मोठेपणा काय आहे, कारण की आज नानांचं सर्व काय तिकडचं आज त्यांचा स्वतःचा बैल 3 फेऱ्याला पळायला गेलेला सुद्धा नाना माझ्यासाठी आणि माझ्या भुंगासाठी इथं आले. अजून याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काय आहे? आणि आता भुंगाला आज खूपच लांब बांधला अड्डा असून काय सांगा? भरपूर तिथे गाड्या बांधायला थोडी अडचण होती, यायला थोडी अडचण आहे. बाहेर असतं तर पटापट बाहेर गाडी भरून निघून पण जायला होतं, कारण की ह्या आयोजकांनी थोडी गडबड केली. येण्यासाठी मार्ग पण खूप कमी आहेत आणि प्रत्येक जागा छोटी असल्यामुळे गावाच्या जवळ मैदान असल्यामुळे खूप ट्रॅफिक जाम होते त्याच्यामुळे. आणि एकदम म्हणजे आजचं नियोजन खरं म्हणजे मनापासून मी सांगतो मला आवडलं नाही. आवराला पण जागा एकदम चुकीची आहे, कारण की मोठ्या गाड्या आज ओवला गावाचं नाव ऐकून नामांकित, कारण की ओवला गावाची एवढी प्रसिद्धी आहे का जनतेचं मैदान म्हणून हा प्रसिद्ध आहे. कारण की इथे मी बघत आलो दुपारी 12-12:30 वाजता एवढा जनसमुदाय जमला होता. कारण की कुठल्या मैदानात आपण जा 4 ते 3-4च्या नंतर जेव्हा मोठ्या गाड्या बिंदूरच्या निघतात त्यावेळेला तिथे गाड्या जमतात, लोक जमतात. पण हा एकमेव मैदान आहे, कारण की गावाच्या मधोमध सगळ्या गावांच्या मधोमध आहे आणि महादेवाच्या नंदीवरती प्रेम करणारा पनवेल भागातला जेवढा मनुष्यबळ तेवढे सगळे इकडे बैलगाड्या शर्ती बघायला येतात. आणि आज त्यांचं नियोजन चुकलं असं मला एक गाडा मालक म्हणून मी बोलतो, कारण की माझी सवय आहे जिथे चांगला असेल ते 100% मी चांगला बोलतो आणि जिथे वाईट असेल तिथे ते 100% मी वाईटच बोलणार. कारण की पुढे आमच्यासारख्या गाड्या मालकांच्या बैलाला जर त्रास झाला तर काही इजापत झाली तर कोण जबाबदार असेल? सुट्टीचं पण व्यवस्थित नियोजन नाहीये, परत बैल नेण्यापेक्षा म्हणजे कुठलंच नियोजन व्यवस्थित नव्हतं. जे आहे ते मी डायरेक्ट सोशल मीडियाला बोलून दाखवतो, कारण की बोलल्यानंतर त्यांना त्यांची चूक कळेल आणि पुढचं नियोजन जेव्हा असेल तेव्हा ती लोक काहीतरी सुधारणा 100% करतील. जुना आपला अड्डा होता उलटा होता, मस्त इकडून सोडायचा. अतिशय ग्रामस्थ ओला ग्रामस्थांचा मी मनापासून धन्यवाद, कारण की जुना जो अड्डा होता तो अतिशय सुंदर होता. सुट्टीपासून सगळ्या थांबण्यापासून सगळ्या बैलांना काही इजा न होण्याचं असं सगळ्या काही गोष्टी होत्या. पण याच्यामध्ये कुठल्याही बैलाला कधी दुखापत होईल अशी काय सांगता येत नाही. म्हणून माझी जेव्हा गाडी सुटली तेव्हा अर्ध्या रस्त्यानं पुढं नानांना बोललो होतो, नाना आपली गाडी जर पुढं असली आपल्याला काय जास्त अंतर नाही भेटलं तरी चालेल, पण आपली गाडी जर पुढे असली तर गाडी आवरत घ्या, कारण की पुढे आपली दोन्ही बैल पुढच्या रानाची आहेत, पुढे थांबणार नाही, पुढे आवरत गाडी घ्या. आणि नानांनी जाऊन पुढे आवरले, पुढे ब्रिज सोडला तर गाडी लांब गेलीच पण थांबली. नक्की सुंदर गाडी झाली आणि अंतर देखील खूप झालं, मस्त गाडी. सुंदर आता गाडी झाली. आता फोन आला परत आमची गाडी डावीला जमली, कारण की माझा स्वभाव आहे, मला दोन्ही साईडने खेळायला आवडतोय आणि मी व्हॉट्सअपला नाव देतानाही दोन्ही साईडने नाव देतो. माझे सहकारी सर्व मित्र किरण शेठ शेलारा तिळेच, आमचा समीर मगर असेल, आमचा अजय राणे असेल, परत आमचा महेश असेल, आमचा कटेकर सगळा ग्रुप असेल. मित्रांनो अड्ड्यात ना आता निघलो होतो आणि डिनरला काहीतरी घ्यायचं आमचं सगळं घेऊन झालं आणि आता निघतोय. लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.